नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडूमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया कळीण्याच्या बेसनामध्ये चिवरची भाजी। तर इथे मी पहिल्यांदा कढई तापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 बुटलं तेल टाकून घेत आहे। तेल गरम झालेलं आहे व आता मी यामध्ये 1 चमच जिरं टाकून घेत आहे। आता बारीक चिरलेला एक मोठा कांदा तो सुद्धा यामध्ये टाकून घेतला आहे। कांदा हा मी अगदी 2 मिनिट शिजू देणार आहे, जास्त वेळ सुद्धा शिजू देणार नाही आहे। कांद्याला 2 मिनिट झालेले आहे व आता मी यामध्ये 1 चमच मीठ टाकून घेणार आहे, 1 चमच हळद टाकून घेत आहे आणि हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। दोन चमच तिखट, व आता मी यामध्ये चिवरची भाजी टाकून घेणार आहे। ही भाजी मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि चिरून सुद्धा घेतलेली आहे। तर आता यामध्ये मी 5 मिनिट मस्तपैकी शिजू देणार आहे। या भाजीमध्ये कोणत्याच प्रकारचा मसाला नाही पाहिजे व मी ही भाजी सतत फिरवत राहणार आहे। तुम्ही या बेसनाला तुरीचं बेसन सुद्धा असं म्हणू शकता। तर आता मी यामध्ये कढईमध्ये हे बेसन टाकून घेत आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी बेसन भाजीमध्ये मिक्स केलेलं आहे व आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। हे बेसन माझी आजी बनवायची। ही पारंपरिक अशी भाजी आहे, खायला अतिशय मस्त लागते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे। व आता मी हे भाजी 5 मिनिट शिजू देणार आहे। तर मी ते 5 मिनिट भाजी झाकून शिजवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। विदर्भाचा खादाडू या चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।